हा आजचा विषय जरा वेगळा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. आता 3 दिवस कराडमध्येच मुक्काम होता, म्हणून आपलं बिगी चाललो होतो. या भागात यायचं म्हटलं तर अभिरुचीला स्टॉप आमचा फिक्स असतो. वेळ दुपारची होती, म्हणून म्हटलं थोडा तर आधार लावून घेऊ. यांच्या इथं थालीपीठ एकदम नाद मिळतं. आम्ही 5 लोकं पुढं चाललो होतो आणि बाकी काही थोडं लेट येणार होते. रस्त्याच्या कामामुळे लय अवघड झालंय राव. आता बघा ना, मधीच फ्लायओव्हरचं काम निघतं, रस्त्याची कामं निघतात, एक लेन डायरेक्ट बंद करून टाकतात. पण ज्यांचे हॉटेल वगैरे आहेत ते पण रेंटच्या जागेत आहेत, त्यांचं किती अवघड होत असेल. सेम शॉट नाशिक हायवेच्या कामाच्या वेळी पण झालता. जमलं तर प्लॅन वगैरे बघूनच प्लॅन करा मित्रांनो. मुक्काम होता कराडच्या विट्स हॉटेलला. गेलो आणि पहिले जाऊन ताबा घेतला रूमचा. जरा फ्रेश झालो, मग सुरू झाला सरपट्टा. क्लायंट आले आणि सगळी तयारीची चर्चा झाली. 2 दिवसाचं सगळं नियोजन डिस्कस करून घेतलं. छोटी छोटी पण महत्त्वाची कामं घेतली उरकून. टीमला यायला 9-10 वाजणार होते. मग म्हणलं आपणच करून घेऊ. लई दिवस अख्खा मसूरच्या हॉटेलला जाऊ चाललं होतं, पण जमतच नव्हतं. पण आज म्हटलं मौका पण आहे आणि दस्तूर पण. मग मेन ब्रांचला आलो डायरेक्ट. कळलंच असेल तुम्हाला, शिवराज ढाबा. पार्किंगचा हा नजारा होता रात्री 11 वाजताचा, तरी बी वेटिंग होती. मग समोरच अजून एक त्यांची ब्रांच होती, तिथं आस्वाद घेतला. बाकी कंटेंट बी काढायला टाईम नाही मिळालं. चला भेटू पुन्हा, तोवर फॉलो करायला विसरू नका.